नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत 5 दिशांचे रक्षण, वास्तुदोषाचा नाश, पंचमुखी हनुमानांचे अभेद्य सुरक्षा कवच। घराच्या मुख्य दरवाजावर पंचमुखी हनुमानांची तस्वीर किंवा फोटो हे वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक दृष्टीने एका अभेद्य कवचासारखे कार्य करते। पंचमुखी रूप हे हनुमंताचे अत्यंत शक्तिशाली आणि संरक्षण रूप मानले जाते। पहिलं, 5 दिशांचे रक्षण। पंचमुखी हनुमानांची 5 मुखे 5 वेगवेगळ्या दिशांचे आणि तत्वांचे रक्षण करतात। पूर्वमुख म्हणजे वानर, हे मुख शत्रूचा नाश करते आणि पापमुक्ती देते। पश्चिममुख म्हणजे गरुड, हे मुख सर्व प्रकारची विषबाधा, नकारात्मक ऊर्जा आणि संकटांपासून रक्षण करते। उत्तरमुख म्हणजे वराह, हे मुख ऐश्वर्य, संपत्ती आणि दीर्घायुष्य देते। उत्तर ही कुबेराची दिशा आहे। दक्षिणमुख नरसिंह, हे मुख भीती, प्रेतबाधा आणि शत्रूचा नायनाट करते। ऊर्ध्वमुख म्हणजे हयग्रीव, हे मुख ज्ञान, बुद्धी आणि संकल्पपूर्ती देते। दुसरं, वास्तुदोषाचा नाश। जर तुमच्या घराचे मुख्य द्वार दक्षिण दिशेला म्हणजे साऊथ फेसिंग असेल तर तिथे वास्तुदोष असण्याची शक्यता जास्त असते। अशा वेळी दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला वरती पंचमुखी हनुमानाचा फोटो लावल्याने दक्षिण दिशेकडून येणारी नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही। तिसरं, वाईट नजरेपासून बचाव। घराबाहेरून येणाऱ्या लोकांची नजर आणि दृष्टी सर्वप्रथम मुख्य दरवाजावर पडते। हनुमंताचे हे भव्य रूप पाहिल्याबरोबर ती नकारात्मक नजर तिथेच भस्म होते आणि घरातील सदस्यांचे रक्षण होते। चौथा, घरात सुख, शांती आणि समृद्धी। ज्या घराच्या दरवाजावर हनुमानजी पहारा देतात तिथे शनिदेव किंवा इतर ग्रहांचा पीडादायक प्रभाव कमी होतात। यामुळे घरातील लोकांमध्ये चिडचिड कमी होऊन आनंदी वातावरण राहते। फोटो लावताना पाळायचे काही महत्त्वाचे नियम। पहिलं, स्थान। फोटो मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला चौकटीच्या अगदी वर मध्यभागी लावावा। दुसरं, दिशेचा विचार। जर तुमचे घर दक्षिणमुखी असेल तर ते अत्यंत अनिर्वाह्य आहे, इतर दिशांनाही ते लावता येते। तिसरं, स्वच्छता। दरवाजा आणि तो फोटो रोज स्वच्छ ठेवावा, तिथे कोळीकष्टे किंवा धूळ साचू देऊ नका। चौथं, शेंदूर। शक्य असल्यास फोटोला थोडा शेंदूर अर्पण करावे। पाचवं, नमन। घराबाहेर पडताना आणि घरात येताना एकदा हनुमंताच्या चरणी नतमस्तक व्हावे, यामुळे संरक्षण मिळते। अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।